समागतचित्तान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, न त्यागी ती दिव्य लोकाशी नेली, शिळा शिखरे सागरी तारियेली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीव कागदासी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझी उपमान ढळे यलोकी, भवसिंधुशी बांधिला सेतुजेने, अनाथा दिना कारणे तुकयाने, तुका भासला मानवी वेशधारी, परिहालीला विग्रही निर्विकारी, स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा, जयादरे पूजिले पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपेची केली, न त्यागी ते दिव्य लोकाशी नेली. आता येतो का आवाज? बरं. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो, अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझी आर्त नको देवा, ब्रह्माजिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दूषित धनी जडो देशी, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे ते कर्म धर्म नाशिवंत, अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझी आर्त नको देवा. थोडक्यात जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागणीच करतात, नाही का? भगवंताकड पांडुरंगाकड मागणी या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांची. अभंग भगवंताचं स्वरूपही सांगितलंय त्याच्यामध्ये. भगवंताचं स्वरूप कसं आहे? सगुण स्वरूप. काय वृत्तीला काहीतरी लागतं, तशी वृत्ती स्थिर नाही होत. निर्गुण जर काहीच दिसत नाही तर मग वृत्ती थांबून कशी काय? डोकं ठेवायला काहीतरी पाहिजे ना. पांडुरंग म्हणा, कृष्ण म्हणा, नाही तर पादुका कवाय ना, समाधी कवाय ना, काहीतरी पाहिजे ना त्याला. अवलंबन म्हणते त्याला, काहीतरी व्यक्त पाहिजे ना. म्हणजे सगुण भक्ती त्याच्याकरताच आहे ना. सगुणी भजता निर्गुणी पावले, विकल्प धरिता जीवा झडे. सगुण भक्ती करता करता सगुण भक्ती द्याचा विसर पडला का ती निर्गुण भक्ती प्राप्त होते. असं आहे. निर्गुण म्हणजे काय? सगळ्याचा विसर पडणं. आपण कायम तर त्या स्थितीत राहू शकत नाही ना. म्हणून महाराज देवाकडे मागणी करतात. अभंग मध्ये मागणी आहे एका चरणात. देवाचं स्वरूप कसं आहे ते सांगितलं, संसाराचं स्वरूप कसं आहे ते सांगितलं.
संसाराचा म्हणजे माईक. पर ब्रह्मदेवाला सुद्धा संसार आहेच ना. ब्रह्मदेवाला काय संसार नाही का? आहेच. संसार कोणत्या अर्थानं घ्या, या अर्थानं घ्या आणि जन्म मृत्यू या अर्थानं घ्या, तो बी आहे त्याला आणि हाय बी आहे त्याला. ब्रह्मदेवाची सृष्टी आहे नाही सगळी. मग सगळी सृष्टी ब्रह्मदेवानंच निर्माण केलेली आहे ना. ब्रह्मदेव या सृष्टीतला नाही, पण ब्रह्मदेव कोणा निर्माण केला? ब्रह्मदेव. हा, भगवंताच्या नाभीतून जन्म आहे त्याच्यावाला. चतुरानना म्हणजे ब्रह्मदेव. मग ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली वेदाच्या साह्यानं. तात्पर्य ब्रह्माधिक पद नको. आम्हाला सगळं माहिती आहे, तुकाराम महाराज म्हणतात. कसं काय माहिती असं बरं तुकाराम महाराजांना एवढे? चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. अहो तेच नामदेवरायांचा अवतार आहे ना. आणि मग त्याला सगळं माहिती आहे ना, असं कसं? म्हणून महाराज प्रथम चरणात म्हणता, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. आपली वृत्ती आहे ना सारखी फिरती, आणि परमार्थ वृत्तीला महत्व आहे. शरीर तर असावंच तीर्थाच्या ठिकाणी समजा, पण वृत्ती म्हणजे मन भगवंताजवळ असावी वृत्ती. नाही तर वृत्ती जावा तिकडं लांब आणि शरीर असावा कीर्तनात. होत आहे ना असं कधी कधी आपल्या कोणी, नाही का? हे आणि आपण आपल्या शक्तीच्या बाहेरचा खेळ येतो. मग भगवान परमात्म्यालाच प्रार्थना करू. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, आपले प्रयत्न करून करून आपण थकून जातो ना. मग भगवंतालाच प्रार्थना करू. बरेच अभंगात आहे, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. माझं चित्त तुझ्या पायापाशी म्हणजे स्वरूपापाशी राहू दे. इथं म्हणजे माझी वृत्ती राहू दे. मग भगवंताचं स्वरूप कसं आहे? सम. भगवंताचं जे स्वरूप आहे सम आहे. हवा, आता इथं जी हवा आहे तीच तुमच्या इथं आहे ना, कमी जास्त असेल. पुढे गेलं तर हवा सारखीच आहे ना. आकाश सारखं आहे. त्याचं काय केलं त्या फोनचं? मग आणि मग भगवंताचं स्वरूप समे, आणि तेच जीवाला स्वतः सम व्हायचंय. समत्व चित्ताची हीची सार जाण योगाची. भगवंताचं चरण समे म्हणजे स्वरूप समे. चरण म्हणजे स्वरूप. सम चरण, चरण शब्द आला का स्वरूप अर्थ घ्यायचा. भगवंताचे चरण आले का स्वरूप, आणि संतांचे चरण आले काय घ्यायचा अर्थ? भगवंताचे चरण आल्यावर भगवंताचं स्वरूप, आणि संतांचे चरण आल्यावर काय अर्थ घ्यायचा? संतांचा उपदेश, त्याने दिलेलं ज्ञान, त्याने लिहिलेले अभंग, थोडक्यात त्यांनी दिलेलं चिंतन सगळ्यात सोपा अर्थ आहे, नाही का? संतचरणी भावधारा, संतांवर विश्वास ठेवून त्या नामाचं चिंतन, क्षणोक्षणी नामस्मरा, मुक्ती सायोज्यता वारा हिची करा बापानो.
म्हणजे भगवंताचं जे स्वरूप आहे सम आहे. आता पंढरपूरच्या अवतारामध्ये भगवंताचे पाय सम आहे ना, शस्त्राने काय नाही कमरेवर हात ठेवलेले. बाकीच्या प्रत्येक अवतारामध्ये शस्त्र आहे देवाच्या हातामध्ये, पण ह्या अवतारामध्ये काही शस्त्र नाही, कमरेवर हात ठेवले. या भक्तांना म्हणले पाणी कमरे इतकंच आहे नाही का, तुम्ही काय बुडणार नाही. पाणी म्हणजे हे पाणी नाही बरं का, हे सामान्य पाणी नाही, भवनदीचं पाणी. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावी. मागील परिहार पुढे नाही सीन, झाली दर्शन एक वेळा. आता ह्या चरणाचा अर्थ लावायचा म्हणजे फार कठीण आहे. काय म्हणलं, मागील परिहार म्हणजे मागचं बी काही घेणं नाही राहिला. आता माग काय घडलं, काय पस्तावा नाही, पश्चाताप नाही, काही नाही. मागचं काही नाही, पुढचं काही नाही. शिन गेला, झाली ह्या दर्शन एक वेळा. आता तर काही काही तर 15 दिवसाला जाऊन येत्या, काही महिन्याला जाऊन येतात, काही वर्षाला जाऊन येत असतील, काही तर तिथंच आहे बडवी देवाजवळच आहे ना. मग शिन गेला का, नाही ना. मागील परिहार पुढे नाही शीन, झाली दर्शन. पण जगद्गुरु तुकोबारायांना आत्मदर्शन झालं ना. चित्ताला बोलो ना, थोडं बोल, बोला. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. भगवंताचं जे स्वरूप आहे सम आहे. दृष्टी सुद्धा कशी विटेवर पण समोर पाहतात ना, दृष्टी कशी भगवंताची. कृष्ण अवतारात वेगळ्या देवडा चरणी, राम अवतारात वेगळी, बाकीच्या प्रत्येक अवतारात. पण या पांडुरंगाची मूर्ती कशी आहे, पांडुरंगाचं स्वरूप कसं आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, असं पांडुरंगाचं स्वरूप आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवोनी तुळशी हार गळा, काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. हे स्वरूप आहे भगवंताचं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शेषी कळा लोपलिया. बरोबर आहे का नाही. मग असं भगवंताच्या स्वरूपावरच दृष्टी असावा कायमची. मांडीवर घे तिला, कर थोडं चिंतन असतील, मांडीवर घेऊन जाईन झोपी बरोबर ती. हां, भगवंताच्या समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, त्याची वृत्ती. आता वृत्ती राहणं म्हणजेच भगवंताच्या चिंतन घडणं. बळत डोळे उघडा म्हणलं तरी उघडत नाही. मग याचा अर्थ वृत्ती काय झाली, मग एकरूप झाली. आणि बळत डोळे झाका म्हणले तरी झाकते नाही काहींची. एकाच्याचं लक्षण आहे. मग काहींचे झाका म्हणले तरी झाकत नाही, म्हणजे वृत्ती एकरूप होत नाही. आणि काहींची वृत्ती जर एकरूप झाली, ऐशी लागी लगन मीरा हो गई मगन, टाळी लागली पाहिजे नाही का, ब्रह्मानंदी लागली टाळी. कोण द्या ते सांभाळी. आता इकडची टाळी माहिती आपल्याला नाही का.
आपली वृत्ती ह्या नामाशी एकरूप होऊन जायला पाहिजे, तद्रूप व्हायला पाहिजे, एक व्हायला पाहिजे. आपाप सगळं मग लयच भारी काम होतं. याच्याकरता प्रार्थना मागणी करतात पांडुरंगाकड. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या करता मागणी, भगवंता माझं मन, माझे मन लागो तुझे चरणी देवा, माझे मन लागो तुझे चरणी. नाथ महाराज तेच म्हणतात ना, मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा, मुखी नाम राम नाम. काय मागणं आहे संतांचं? माझं मन तुझ्या चरणावर लागू दे पांडुरंगा. उचित ते करा भाव. म्हणजे आपलं मन भगवंताच्या चरणाशी लागावं. कारण सगळ्याला कारण मन आहे. दुःखाला कारण मन, सुखाला कारण मन, जन्माला कारण मन, मृत्यूला कारण मन, मोक्षाला कारण मन. मन 84चा बंधू. अहो हे मनच सगळं खेळ करतंय. मनानं ठरवलं का झालं मुक्त, मनानं ठरवलं का झाला बद्ध. ह्या मनाला भगवंताच्या नामाशी जोडायचे. आईशी जोडी करा, नाम कंठी धरा. आपल्या कंठामध्ये आपल्याला भगवंताचं ध्यान लागावं. ध्यान लागलं, ज्याला ध्यान लागलं ना त्याच्यावर कृपा केलीच समजायची पांडुरंगा, नाही का? मग ज्याची वृत्ती एकरूप झाली ना नामाशी, अहो केली पांडुरंगानं कृपा. बाकी काय दुसरी कृपा असते याच्यापेक्षा मोठी, नाही का? म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पांडुरंगा समचरण दृष्टी विटेवर. कारण विटेवर दुसरा देव उभा नाहीच ना कोणता. एवढा एकच भगवान परमात्मा विटेवर उभा आहे ना. विटेवरी साजिरी तेथे हरी माझी वृत्ती राहो. प्रथम चरणात पांडुरंगाकड मागणी केली. पांडुरंगा माझं मन तिथं राहू दे, मला बाकी काहीच नको. बाकीचे सगळे अनुभव घेऊन पाहिले, बाकी सगळं माईक आहे ना. एक भगवंत सोडला तर सगळं माईक आहे. माईक शब्दाचा अर्थ कधीतरी नष्ट होणार, कधीतरी नष्ट होणार आहे ना आपलं शरीर सुद्धा. आपण जेवढं जेवढं निर्माण केलंय कधीतरी नष्ट होणारच आहे, कधीतरी जुनं होणारच आहे ना. आतापर्यंत एवढे राजे रजवाडी गेले ना पडून. झाड जुनं झालं का पडत आहे. म्हणजे जी वस्तू आकाराला आली का ती लगेच जुनी होती काळांतरांना. त्याला माईक म्हणतात. मग आता या अभंगात विवेकही दिसतो. काय मागतात? आणि कन लगे माईक पदार्थ, तू दिसशील दुसरं काहीतरी नजरांना पाठवून. हिरे माणिक मोती जवाहर कपडे सनद लिहून दिली होती छत्रपतींनी. काही गाव इनाम तुम्हाला म्हणून. पूर्वी ती असायचं ना, इनाम गाव द्यायचे. त्या गावाचं उत्पन्न सगळं करत्या यांना, ज्याला आहे त्याच्या ताब्यात त्याला. एवढं दिलं पण तुकाराम महाराजांनी घेतला का? म्हणजे आणि कन लगे आपण तर घेतलं असतं बस सगळं, नाही का? आवाज येतो का?
महाराज म्हणतात आणि कन्न लगे माईक पदार्थ, माईक मध्ये सगळं आलं, तेथे माझे अर्थ नको देवा. अर्थ, अर्थ म्हणजे काय आहे ना, अर्थ त्यांना ज्यावेळेस आपण हाक मारतो देवाला, अर्थता म्हणजे तळमळ, ते मला ते नको म्हणले, तेथे माझे अर्थ नको म्हणजे मला माईक पदार्थ नको. थोडक्यात माईक पदार्थाचं स्वरूप कळालं ना महाराजांना. माईक पदार्थाच्या नादी लागले असते तर गाथा घेऊन बसलोच नसतो ना आपण. आता का बसलो असतो, माड्या बांधल्या असतीने तेवढ्या नजराण्याच्या, मठ बांधला असता, पोरण करता काही करून ठेवलं असतं, आपण गाथा घेऊन बसलो असतो का? त्यांचं भजन झालं असतं का दिंडी, तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम. त्यांनी जर माईक संपत्ती गोळा केली असती, आता त्यांना काय, तर शिवबा कासार होता ना, शिवबा कासार भाविक होता, पण घरचे माणसं त्याला म्हणायचे काय तू नादी लागला, एवढं मोठं आपलं दुकान धंदा पाणी हे ते सगळं. आणि मग पण कीर्तनाला यायचा तो महाराजांच्या. हे पहा साधूकड सगळं असतं, पण तरी म्हणतात न लगे आणि माईक पदार्थ, अनेक न लगे माईक पदार्थ. म्हणजे ह्या वस्तू नाही आपल्याला असं वाटतं कारण महाराज गरीब होते असं नाही. ते एक ब्राह्मण आला होता त्यावेळेस महाराजांकड, महाराजां तसे आला, दर्शन घेतलं, बसला, म्हणले महाराज, ब्राह्मण होता, माझ्या मुलीचं लग्न आहे म्हणले, काहीतरी व्यवस्था करा तुम्ही. आता तुकाराम महाराजांची परिस्थिती कशी आपल्याला माहिती आहे ना. आता लग्न म्हणजे काय, काहीतरी पाहिजेच ना द्यायला. मग महाराज म्हणले एक काम कर, आता शिवबा कासाराकडे जाय आणि तो जे देईन ती घेऊन ये म्हणले. तुकाराम महाराजांनी पाठवलं म्हणून सांग. मग तो ब्राह्मण गेला शिवबा कासारकडं, म्हणले मला तुकाराम महाराजांनी पाठवलं. म्हणले काय आला, माझ्या मुलीचं लग्न आहे म्हणले, त्याच्याकरता मी काहीतरी आलोय म्हणले महाराजांकडे मागायला, काहीतरी महाराज करतीन बा व्यवस्था म्हणून आलो होतो. आता त्याला वाटलं तुकाराम महाराज काय पाठवलं असं मग माझ्याकडे घेणं देण्याचं लचंड. त्याच्याकडे होते ते पासा, त्याच्या पासा पूर्वी, आता पासा कळाते का नाही काय लोकांना. लोखंडाच्या राहते का सोन्याच्या राहत्या, लोखंडाचे पासा. त्यानं दिलं ते पासा, त्याने घेतले ते डोक्यावर. संताची पायी हा माझा विश्वास. तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, मग बाकीचं काही घ्यायचंच नाही मनामध्ये. तुकाराम महाराजांनी सांगितलं का मग करायचं. मनामध्ये काही आणायचंच नाही. सांगितलं ना महाराजांनी, त्या बामणानं ते डोक्यावर पासा घेतला ना, आला तुकाराम महाराजांनी समोर येऊन उभा राहिला. तुकाराम महाराजांनी फक्त पाहिलं त्या पासांकडं. का रे काय दिलं म्हणले शिवबाना, महाराज हे का पासा दिला. महाराजांनी पाहिलं त्या पासांकडं, ते पिवळ्या जराच झाल्या ना सोन्याच्या. जाय म्हणले मॉडर्न मुलीचं लग्न कर म्हणले. आता त्यांना तिथून आणल्या तेव्हा त्या लोखंडाच्या पायला होत्या ना. म्हणले महाराज एवढंच कसं काय लग्न होईल, अरे लय वरून राहीन म्हणले याच्यातून. मग त्यांना खाली घेऊन पाहिलं ते सोन्याच्या पासा व्हायला सगट. आता पासा म्हणजे काय, ते का काय साधे जड राहत्या का. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय सगळं होतं, पण त्याला माईक म्हणतात. त्याला काय म्हणतात, हे नको मला, येतं माझ्याकडे भरपूर आहे. मी ज्याला हात लावीन त्याचं सोनं होईल, पण ती माईक आहे ना. आणि आपण तर मग पार ते बेनटेक्स म्हणू नका का, उसणं म्हणू नका का, पार मग
सगळं तर सोन्याच्याच माग आहे ना जग सगळं आज. सोनं असं चांदी असं नाही का. किती जीवाला आसक्ती वर्दीची. बरं खरं सोनं आहे कधी ठीक आहे कामापुरतं ठीक आहे बुवा समजा आपण कसं आहे. पण लई त्याचा हे नको आहे ना असा हव्यास नको आहे. लग्न कार्याला ठीक आहे बा सोयऱ्या दाऱ्यांमध्ये थोडा मोठेपणा पण त्याचा आसक्ती नको आहे कारण ती माईक आहे ना. म्हणून महाराज म्हणतात आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा देवा मला ते नकोच. तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित झनी जडोदिशी. आता तिसऱ्या चरणात महाराज सांगतात साधं एखादं सदस्य झालं तर भलते बी जमिनीवर चालत नाही. हा ना जमिनीवर चालत नाही फार. हे तर ब्रह्मादिक पद म्हणले ब्रह्मादिक ब्रह्मपद मिळवण्याकरता 100 जन्म ब्राह्मण लागत हो. प्रत्येक जन्मात ब्राह्मण आणि ते सगळं ब्रह्मकर्म करावं लागतं तेव्हा ते पद प्राप्त होतं. ब्रह्मकर्म त्रिकाल संध्या गायत्रीची उपासना सगळं ब्रह्म. मग 100 जन्म तेव्हा ब्रह्मपद प्राप्त होतं ते लोक ब्रह्मलोक. महाराज म्हणले ते आम्हाला नको. फुकट सुद्धा नको म्हणले आम्हाला. कारण ब्रह्मपदाचे निवडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. ब्रह्मपद जरी प्राप्त झालं पण जीव अमर नाही होत. स्वरूपानं अमर नाही होत. ब्रह्मदेवाला जर जन्म येतं मग त्या पदाला गेलेल्याला जन्म भेटणार नाही का परत. भेटणारच जन्म परत. जन्म नाही चुकणार आणि जन्म चुकत नसला ते पदच नको आम्हाला. आम्हाला असं पद पाहिजे उंच देवाची चरण तेथे झाली अधिष्ठान. आघाता वेगळा शे ठाव हा निराळा. तुका म्हणे स्थळ धरून राहील वाचळ. उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. न मारावायसा ठाव दिला देवी नाही का. अरे अमर करून टाकलं ना. गोपीचंदाची आई काय म्हणत होती मैनावती. अरे मला अमर करून टाकलं ते जालिंदरनाथानं म्हणले. तू जाय म्हणले त्याचा अनुग्रह घे. गोपीचंदाला सांगत होती ना. मग ऐकलं ना त्यानं. फोन न्यूट करा. मग लिहित घातलं ना 12वा मध्ये. 12वात लिहित घातलं पा. म्हणजे असं आहे साधू येतात जीवाच्या कल्याणा करता अवतार धरतात एवढं. आणि समाज काय करतो पहा ना. समाज कशी पूजा करतो. आता लिहित घातलं पुरून टाकलं त्या आडामध्ये. रात्रीतून पुन्हा काही तपास नाही काही नाही. कुठं गेला महात्मा. गेला असं म्हणले लहरी महात्म्याचं काय खरं आहे. नाथपंथी का एक ठिकाणी राहते का म्हणले. गेला असं कुठं तरी. पण ह्या माऊलीचे सद्गुरू होते ते. तिला काय जे अमरत्वाला प्राप्त होणं म्हणजे भगवंत स्वरूपाता प्राप्त झाली होती तिला नाही का. ते पद सोडून ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. आता काय प्रपंचात दुःख आहे. काही त्या दुःखाला काही पारावारिक आहो. काहींचं जीवन पाहिलं आता आमच्याकडे त्याला गरण येतात. प्रत्येकाचं दुःख वेगळं. दुःख ऐकूनच अंतःकरणाचा जाळ होतो. काय भगवंत प्रत्येकाला दुःख देतोय काही ना काही स्वरूपातून.
फुकाट अभंग आले नाही ते. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. कशानं दुःख जाईन बरं? ऐकणारचं विन सांगणारचं दुःख काय न जाईन? कायमचं दुःख काय न जाईन? कायमचं दुःख जाईन का? जाईन ना, नक्की जाईन दुःख, पण त्याला घासावं लागन. मग झाले राम राज्य काय उन्हे आमासी, धरणी धरी पीक गाई ओळाल्या म्हशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जीविता गे बाईये, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. आणि मग त्याचा परिणाम आहे, स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नात नाही म्हणले तर जागृतीत कायच. आता राहिलं का दुःख? हा, रामराज्य झाल्यावर दुःख राहीन का? अरे स्वप्नात नाही तर. स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. करून पाहायला पाहिजे नामस्मरण. लय नामस्मरण करायला पाहिजे, लय नामस्मरण कर, पोटभर नामस्मरण करायला पाहिजे. किती जेवायचं? पोटभर जेवायचं. त्याला पोट तृप्त झालं काय जेवण? मग इतकं नामस्मरण केलं का मन असं तृप्त होत आहे, ढेकुरच येतो मग असा तृप्ती, निरंकुशा तृप्ती. आणि मग दुःख काय? कायच दुःख? मग शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. अरे तो सुख रूपच आहे, तो ते सुखच देत असतो. तो हे माईक पदार्थ तो किती काही देतोय, पण तुकाराम महाराज म्हणले आम्हाला ते नको भाऊ. आता ती घेऊन काय करायचंय? काही घेतलं तर दुःखच आहे ना. लय भारी गाडी घेतली, ठोकली, बसला रडत महिनाभरान. काय आज तिथे आम्हाला एका ठिकाणी नवी गाडीचं ॲक्सिडेंट व्हायला दिसला, ठोकली अशी ना. काय उदाहरण झालं ते एक. लय सोनं एखाद्या बाईच्या गळ्यातला मारला, मध्ये बसली रडत महिनाभर, महिना 2 महिने. दुःखच आहे ना. म्हणजे जे पावा ते माईकच हो. काय शाश्वतास भीती वाटते, काय जीवी काळजी वाटते. अजून कमून पोरं येणं शाळेतून. इथे निर्भयता कुठे? आनंदी निर्भर डुलत असतो महात्मा पाना. सगळं असून त्याच्या मस्ती ते. मग ती स्थिती प्राप्त होणं म्हणजे दुःख नष्ट होणं. कशानं होतं ती प्राप्त? राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जीविता गे बाई. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. काय तुकाराम महाराजांच्या मुखातून अभंगवाणी आली व. काय दिलं रामानं आम्हाला? आपलं स्वरूपच देऊन टाकलं ना. देव सुख स्वरूप आहे ना. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुषी झनी जडो दिशी. हे ब्रह्मादी पद असू द्या. आता किती मोठा असला तर माझी होतोय ना.
होतो का नाही? माजी मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान, माजी राष्ट्रपती होतोच का नाही? आजी झाला का माजी होणारच तो. होणार म्हणजे होणारच, नाही का? तसं इकडं आहे का? इकडं आहे का माजी तुकाराम महाराज असं म्हणते कोणी? नाही ना. जगद्गुरु. शरीराचं काय घ्या नाही, शरीर राहिलं काय गेलं, पण ते असताना जगद्गुरु झाले ना. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपान का, संत मुक्ताबाई, संत जनाबाई. माझी शब्द कुठंच दिसत नाही हो. माईकच्या नादीच नाही लागले तर. आपण माईकच्या नादी लागलो का झालं, लगेच येतो माझी. संपलं खेळण काय. हे पद जर असे किती दिवस आहे होय, कायचे दिवस आणि कायचं काय आलं हे सगळं. लोकेशना वित्तेशना ही काय टिकत कुठे हो? टिकत नाही. समाज डोक्यावर घेतो पुन्हा खाली सोडून देतो असं आहे. म्हणून महाराज म्हणतात ब्रह्मादिकपदे दुःखाची शिराणी. दुःख एक भगवंत सोडून दुःखाची, काही तुम्ही काही घ्या, एक भगवंताची जाण, श्रीगुण ऐश्वर्य. एक भगवंत सोडून सगळं दुःख आहे. त्याला सोडलं का दुःखच, आणि त्याला धरलं का सुखच, नाही का? तिथं सुख सोडून आनंद सोडून दुसरं काही नाहीच. नाही आनंदाशी जोडा, का म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू. म्हणून महाराजांनी या अभंगामध्ये देवाकडे मागितलं, देवा किती जन्मात दुःख भोगितो बाबा, काही नियम नाही, सारखं दुःख दुःख दुःख. आता कवर भोगायचं? आता मनुष्य शरीर मिळालंय, आता निदान तू हे तरी कर. माझं मन त्या भगवंताच्या चरणाजवळ राहू दे. वृत्ती मला माईक पदार्थ अजिबात देऊ नको, प्रसन्न झाला तरी देऊ नको, नाही का? नाही तर भगवंत किती वेळाच म्हणतो, महाराज मागा, तुम्हाला काय लागतं मागा. आता तो काही देईन ना, पण ते माईक नको म्हणले. द्यायचं ठरलं तर काय, संत संगती दे, वैष्णवांची संगती दे, वारकरीची संगती दे, सत्संग दे. माझं मन तुझ्या चरणाजवळ राहू दे. माईक पदार्थ काही देऊ नको. आणि आपण तर नवस कायच करतो, असा कोणा नवस केला का मला देव प्राप्त झाला पाहिजे. आपण नवस करतो, पोरग्याला नोकरी लागू दे, मी तुला काही करीन द्यावा, नाही का? मग सोन्याचा करगुटा करीन. हा. सावकारांना नवस काय करता करेल होता पांडुरंगाला? नरारी सोनाराला ज्यावेळेस बनवायला सांगितलं ते, पण सावकारांना नवस काय करता करेल होता? सोन्याचा करतो करीन म्हणले तुला पांडुरंगा. हा, मुलबाळ म्हणजे माईकच. आपण गिराय का म्हणजे माईक मागणारच. आपण काय मागणार आहे दुसरं? मागावा मावले ना, तो मज भावा, तो मज भावा, वेळो वेळा भावा पांडुरंग. बाप रखुमा देवीवरून विसंबे सर्वता, निवृत्तीने तत्वता सांगितले, तो मज भावा, तो मज भावा, वेळो वेळा भावा. काय मागत आहे संत, आणि काय मागतो आपण? पुरीचं जमाना जमलंय, कोणतं जावई मारितो, जावई पेतो. कधी एक दुःख नाही का आपल्या माग? कोणाला आजारच, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धनबिन रहे तो उदास, नाही का? हे काय
ते म्हणले मला आहे ना माईक पदार्थ तू देऊच नको, अजिबात देऊ नको. ब्रह्मादिक पदी दुःख, ब्रह्मादिक पद म्हणजे सगळ्यात मोठं पदी, वैकुंठाच्या खालचं ब्रह्मादिक पदच आहे ना, त्याच्या पुढे वैकुंठ पद आहे. ते ब्रह्मादिक पद सुद्धा नको मला म्हणले. तू का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. त्याचं वर्म कळलं ना आम्हाला. तुकाराम महाराज म्हणतात, आता तुकाराम महाराज प्रत्येक वेळ देवाच्या संघाचे, ते काय सामान्य का. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. या विश्वामध्ये एक परब्रह्म तत्व जर सोडलं, एक पांडुरंग सोडला ना, बाकीच्या गोष्टी नाशिवंत आहे हो. किती भारी वस्तू घ्या तुम्ही, किती भारी साडी घ्या. आता या पैठणी पार लाखापर्यंत पैठणी असतील ना. तुम्हाला जास्त माहिती आहे, आम्हाला काय ते कळत आहे डोंबलं. अरे बाप, 1 कोटीची पैठणी घेतली समजा, 1 कोटीची पैठणी घेतली असं धरून चालू आपण, पण ते नष्ट होणारीच आहे ना. मग ते म्हणले सगळे आटे धन आटे. महाराजांचं एक प्रमाणे ते बहुतेक माऊलीचं आहे, ते नामन आटे विठोबाची. संपत्ती आटे धन आटे सगळं आटे, म्हणजे सगळं नष्ट होतंय, पण भगवंताचं नाम कधी नष्ट होतंय का. भगवंत कधी नष्ट होतो का. नाही ना. अविनाश करी आपुले ऐशी लावी मना पिशे गोविंदाचे. अहो ते आपल्याला अविनाशी करतंय, ते तो अविनाशी आहे ना, तो सच्चिदानंद स्वरूप आहे ना, तो अमर आहे ना, तो नित्य आहे ना. हा, आणि तो आपल्यासारखं करून टाकेतो. कोणाला करतो, जो चिंतन करीन त्याला. तो त्याच्या चिटकून राहतो, वृत्ती ज्याची भगवंताशी चिटकून आहे ना, ते स्वरूप तयार होतं त्याला. भ्रमरीच्या चिंतनानं आळाईची जर भ्रमरी होती, तर मग जीव ब्रह्मरूप होणार नाही का. चिंतन केल्यावर. आणि आतापर्यंत झाली जी चिंतनानं झाले ना, तरले तर ती हा भरवसा नामधारकाचा ठसा. साधू संत गेले आनंदी राहिले, हरी नामे झाले कृतकृत्य. म्हणून समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दूषित झणी जडो दिशी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, आम्हाला त्याचं वर्म कळालं. जे जे कर्म धर्म नाशिवंत, अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. पुंडलिकावर धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.